कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। वडगाव बंधाऱ्याची भर पावसात पाहणी, अधिकाऱ्यांच्या दौऱ्यावर उठले प्रश्न। वाटत MIDCवर मतविभाजन, शेती, बागायत आणि धबधब्यांचं संरक्षण हवं, MIDC नकोच असल्याची ग्रामस्थांची ठाम भूमिका। महाड-दापोली राज्यमार्गावर ST बसचा अपघात, अपघातात 8 प्रवासी गंभीर जखमी। आणि रायगडात पावसाची जोरदार बॅटिंग, 28 पैकी 23 धरणं भरली तुडुंब। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वडगाव बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्यानंतर अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचं पथक वडगावमध्ये दाखल झालं। मात्र मुसळधार पावसामुळे संपूर्ण बंधारा पाण्याखाली असताना वरवरची पाहणी करून अधिकाऱ्यांनी निघून गेल्यानं ग्रामस्थांचा संताप उफाळून आलाय। तक्रारदार सचिन मोरे यांनी बंधारा पाण्याखाली असताना पाहणी कशी झाली असा थेट सवाल केलाय। ठाणे येथील मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्या आदेशानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती, पण प्रत्यक्ष पाहणीचा हेतूच फोल ठरतोय अशी भावना ग्रामस्थांमध्ये। ग्रामस्थ आता केवळ पाहणीवर नाहीत तर दोषींवर थेट कारवाईची मागणी करतात। पाहणी नाही, कारवाई हवी असाच सूर आता गावात उमटतोय। नमस्कार, वडगावमध्ये चौकशी समिती बंधाऱ्यासाठी आलेली आहे। दोन मिशन आणखी बंधारा या दोघांसाठी समिती आलेली आहे। समिती चौकशी करत आहे। ते आपल्याला अहवाल 1 महिन्यात सादर करणार। जर का आम्हाला पाहिजे तसा अहवाल न मिळाला, आम्ही पुढील आत्मदहनाचा इशारा त्यांना दिलेला आहे। आणि त्याप्रमाणे लिकेज बंधारा बघण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहू शकता समोर की नदीला पाण्याचा केवढा प्रवाह आहे आणि याच्यातून हे लोक काय अहवाल सादर करणार हे देखील आपण शासनाने याची दखल घ्यावी। रत्नागिरीच्या वाटत गावात MIDC प्रकल्पावरून वाद पेटलाय। काही दिवसांपूर्वी MIDCच्या विरोधात मोर्चा निघाला आणि आता शनिवारी या प्रकल्पाला समर्थन देणारा मोर्चा काढण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्त भागात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली। आमची शेती, आमच्या बागायती आणि धबधबे हेच आमचं वैभव, मग विकासाच्या नावाखाली आम्ही का उद्ध्वस्त व्हावं? प्रथमेश गवाणकर यांच्यासारख्या तरुणांनी स्पष्ट भूमिका घेत MIDCला विरोध नोंदवलाय। आमचं आयुष्य सुखात चाललंय, MIDC नकोच असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। प्रकल्पासाठी आणि विरोधासाठी दोन्ही बाजूंनी मोर्चे निघत असले तरी प्रशासनासमोर आता संतुलन साधण्याचं मोठं आव्हान उभं आहे। रायगडच्या महाड-दापोली राज्यमार्गावर एक ST बसचा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। पुणे फौजी आंबवडे या ST बसचा अपघात झालाय। ही ST बस आंबवडे दिशेला जात असताना अपघाताची घटना घडली। रस्त्याच्या कडेला घसरून थेट झाडावर ही बस आदळली। या अपघातात एकूण 8 प्रवासी जखमी झाले तर 2 किरकोळ जखमी झाले आहेत। जखमींना महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातात ST बसचं देखील समोरील बाजूचं मोठं नुकसान झालंय। पाली खोपोली राज्य महामार्गावर तिवरे गावाच्या हद्दीत काल दुपारी 2 कारमध्ये भीषण अपघात झाला। होंडा आणि सेलेरियो या 2 कार एकमेकांना धडकल्या आणि या अपघातात सेलेरियो कारमधील चालक गंभीर जखमी झालाय। बाकीच्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे। अपघात स्थळी सेलेरियो कारमध्ये मद्याच्या फुटलेल्या बाटल्या सापडल्यानं ही मंडळी गटारी साजरी करण्यासाठी निघाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। वळणावर नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची शक्यता आहे। जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं असून पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केलाय।
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या 2 दिवसात पावसानं जबरदस्त हजेरी लावली आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील 28 पैकी 23 धरणं आधीच तुडुंब भरली असून उरलेली धरणं ऑगस्ट अखेरीस भरतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। सध्या एकूण साठा हा 94% पर्यंत पोहोचलाय, त्यामुळे रायगडकरांचा पाणीटंचाईचा प्रश्न यावर्षी तरी मिटलेला दिसतोय। दरम्यान अतिपर्जन्य स्थिती असतानाही पाटबंधारे विभाग सुसज्ज असून जिल्हाधिकारी कार्यालयाशी 24 तास संपर्कात आहोत अशी माहिती कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी दिली आहे। आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। आता रायगड जिल्ह्यामध्ये आपले 28 पैकी जवळपास आता 23 आपले लघु प्रकल्प सगळे भरलेले आहे। सध्या आपण डोलवल बंधाऱ्याला आहे आणि जर इन केस पाऊस जास्त आला तर आपली सगळी यंत्रणा सुसज्ज आहे आणि प्रशासन एकदम अलर्ट मोडवर आहे। लगतच्या गावाला काय इशारा किंवा कशा पद्धती आपण सूचना करता? आपत्तीमध्ये इमर्जन्सी जी काही असेल प्रशासन आमचं पूर्णपणे सज्ज असून जिल्हाधिकारी कार्यालयाशी आम्ही 24 तास कनेक्टेड आहोत। दिव्यांची अमावस्या म्हणजे दीप अमावस्या। रत्नागिरी जवळच्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात खास दीपपूजन आणि आरास करण्यात आली। मंदिराच्या गाभाऱ्यात शेकडो मातीचे दिवे प्रज्वलित करून गणरायाची वंदना करण्यात आली। साधी पण लक्ष वेधणारी अशी सजावट विशेष लक्षात राहणारी ठरली। याशिवाय गणपती बाप्पाला या खास दिवसासाठी खास उपरणे आणि धोतराचा पारंपरिक पोशाख घालण्यात आला होता। संपूर्ण मंदिरात दिव्यांच्या प्रकाशाने एक वेगळाच आध्यात्मिक आनंद अनुभवायला मिळाला। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।